नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये महाराष्ट्रात पार पडली. पुण्यामध्ये सुद्धा ती पार पडली. पुणे वृत्तदर्शननं टिपलेली ही त्याची दृश्य. या निवडणुकीचा निकाल आज कोल्हापूर येथे जाहीर करण्यात आला आणि त्यात मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं त्यांनी जाहीर केलं. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. देशाच्या तरुणांमध्ये उद्योग धंदे, शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि राज्य प्रशासन चालवण्याची क्षमता अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यामध्ये जिष्णुदेव शर्मा राज्यपाल यांच्या हस्ते PICच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पाषाण येथे ह्या घडलेल्या कार्यक्रमाला निवृत्त सैनिक अधिकारी, विद्यार्थी, हिंदू इकॉनॉमिक फोरम या संकल्पनेवर आधारित त्या ठिकाणी व्याख्यान करण्यात आलं आणि त्याकरता खास राज्यपाल क्रिएटिंग सस्टेनेबल एन्व्हायरमेंट. इट इज माय इमेन्स प्रिव्हिलेज. वी आर इक्वली प्रिव्हिलेज्ड टू वेलकम गवर्नर ऑफ अंडमान एंड निकोबार आइलैंड्स. So similarly we will we also welcome Shri Kiran Jadhav ji, CMD of Accurate Group. Indian Railways हो गए, Indian Ports हो गए, हर जगह Joint Secretary to Honorable Governor. And yes, our of course Doctors of India. Yeah. So we welcome by Honorable Prime Minister. I think we have got an electronic company can contribute to strategic hardware. A software startup can develop AI solutions for education, healthcare, logistics, governance and security. A robotics company can serve agriculture, industry, disaster management and aerospace. And even initiatives around the temple economy can generate livelihoods, tourism, cultural enterprise and community development. The future will be built not by any one of these sectors, but through collaboration. Large companies need MSMEs. MSMEs need technology partners. Startups need mentors, capital and market access. Universities need industry partnerships.
Investors need deep sector opportunities. Society needs ethical leadership. Above all, the nation needs all of them working together. As India advances towards the vision of Viksit Bharat, we need enterprise with ethics, technology with trust, scale with sustainability, and growth with social responsibility. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला सल्ला हा आपल्यासारख्या शहरी लोकांनी सुद्धा ध्यानात घेतला पाहिजे. त्यांनी पेरणी करण्याच्या बाबतीमध्ये केलेली भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण पाऊस हा अतिशय संथ गतीनं पुण्याकडे सरकतोय, महाराष्ट्रात येतोय आणि त्याचबरोबर एल निनो या फॅक्टरमुळे 30% पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. त्याचा आधार घेत आता पुण्यामध्ये सुद्धा पाणी कपात मोठ्या प्रमाणात सुरू होईल असं दिसून येतंय. त्याची बैठक आज त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्याच्यातला निर्णय संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाणी कपात आपल्या स्वतःच्या नियंत्रणात, आपल्या स्वतःच्या वृत्तीमध्ये, कृतीमध्ये आपण केली पाहिजे. त्याकरता सरकारच्या निर्णयाची वाट कशा करता बघायची. पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.